आपल्याकडे भारतामध्ये शक्यतो 5च महत्वाच्या किडी आपण मांडतो, ती सुद्धा एक आता त्या मागच्या वर्षीपासून आपल्याकडे आलेली आहे. आवाज ठीक आहे. प्रथम आपण बघणार आहोत, त्यांची ओळख करून घेणार आहोत. पहिली कीड आहे जी खोडकीड. याच्यावर आपल्याकडे बऱ्या प्रकारे संशोधन झालेलं आहे. ही कीड जी आहे ही रोपावस्थेत मका पिकावर येते. सुरुवातीचे ते 4 ते 14 दिवस आहेत, या कालावधीत तिचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि ही कीड एकदा आली की ती आतमध्ये मक्याच्या पोग्यामध्ये एंट्री करते, म्हणजे आतमध्ये जाते. त्याच्यानंतर तिचं नियंत्रण करणं खूप कठीण होऊन जातं. ही रोपावस्थेत लागते. दुसरी जी कीड आहे ती गुलाबी खोडकीड. ही जी कीड आहे ही मक्याच्या सर्व अवस्थांमध्ये प्रादुर्भाव करते ती. आणि हिचा जो हे आहे मुख्य सीझन आहे, म्हणजे कोणत्याही लेट खरीप आणि रब्बी, म्हणजे उशिरा पावसाळ्यात उशिरा आणि नंतर रब्बीमध्ये सुद्धा ही कीड येते मोठ्या प्रमाणात. आणि यांचे नुकसानीचा प्रकार वगैरे आपण बघणारच आहोत पुढे. आपण जस्ट आता ओळख करून घेऊया. तिसरी जी आहे कणसे पोखरणारी अळी, ही सुद्धा महत्वाची कीड आहे. ही आपल्याला स्वीटकॉर्न मध्ये जर आली तर आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याचं. आणि चौथी आहे मावा. मावा किडीचं आपल्याकडे येते, खूप प्रमाणात येते, पण तो मक्यावर तिचा फारसा ईल्ड लॉस जो आहे, आपण उत्पन्नात जी घट आहे ती तेवढी कधी आपल्याकडे जाणवलेली नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची कीड जी सध्या आता ज्वलंत इश्यू आहे, आपल्याकडे विषय आहे, तो म्हणजे अमेरिकन लष्करी अळी. तर या किडींना आधी आपण यांचं जर एकात्मिक नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला या किडींची ओळख होणं गरजेचं आहे. त्या कोणत्या प्रकारे नुकसान पोहोचवतात पिकास, या सर्व गोष्टी आपल्याला अवगत होणं महत्वाचं आहे. पहिले आपण घेऊया खोडकीड आहे. खोडकिडीचं हे सुरुवातीचं सांगितलं मगाशी तुम्हाला की सुरुवातीच्या दिवसांमध्ये, म्हणजे सुरुवातीचे 5-6 दिवसांपासून 14-15 दिवसांपर्यंत तिचा प्रादुर्भाव राहतो, म्हणजे सुरुवात होते याची प्रादुर्भाव दिसायला. यावेळेला जर तिला कंट्रोल केला आपण तर ती पुढे त्रासदायक होत नाही, कारण ती एकदा आत गेली की आपल्याला त्याच्यावर काही कंट्रोल होत नाही. याचे जे सिम्पटम्स आहेत, पहिल्यांदा आपण बघतो की अळी आता छोटी दिसते तिथे तुम्हाला स्क्रीनवर. आणि ओळखण्याची म्हणजे मुख्य पद्धत आहे, हे सिम्पटम्स आहेत, ह्या पानांवर होल दिसतील तुम्हाला, दुसऱ्या आपल्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत. एका सरळ रेषेत असे पिन होल्स दिसतील तुम्हाला. आणि तदनंतर जर जास्तच जर हे असेल, किडींची संख्या जर जास्त असेल तिथे, किंवा मुख्य वाढीचा जो हे आहे पॉइंट आहे आपला, त्याला जर डॅमेज झालं तर या तिसऱ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपलं पूर्ण झाड मरून जातं. पण याच्यात सुद्धा काही जाती अशा आहेत की त्यांना टिलरिंग होतं, बाजूने फुटवा येतो, आणि याच्यातून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळतं, नाही असं नाही, पण ते मुख्य खोडापासून जे मिळणारं उत्पन्न आहे त्याच्या 30 ते 40% आपल्याला फक्त उत्पन्न मिळतं. आणि ही कीड जी आहे ती आपल्याला खरीप हंगामातच आढळते. हिचा प्रादुर्भाव तुम्हाला रब्बीमध्ये किंवा उशिरा पिकामध्ये होत नाही. याचं जर हे तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर पहिली गोष्ट की 15 जुलैपर्यंत तुम्हाला लागवड झाली पाहिजे, कारण तो सुरुवातीचा जो काळ असतो ती हायबरनेशनला गेलेली असते, म्हणजे सुप्तावस्थेत जी गेलेली असते ती. पहिला पाऊस झाला की लगेच पतंग कोशावस्थेत जाते. 4-5 दिवसांनी तो बाहेर येतो पतंग आणि पुन्हा अंडी घालतो, म्हणजे ती फेवरेबल कंडिशन त्याला त्या वेळेला मिळत असतात. त्यामुळे ही जर आपण सुरुवातीलाच केलं तर ज्या वेळेला तिचं म्हणजे 15 जून पासून पेरणी सुरू केली, आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते जून पासून, जर तेव्हा पाऊस झाला की आणि त्याच वेळेस आपण जर लागवड केलेली असेल तर तिला तो कोशावस्थेत जाऊन पतंग पुन्हा अंडी घालणार, तोपर्यंत जी आपली पिकाची जी ही आहे अवस्था आहे ती पुढे गेलेली असते. एकदा 20 दिवसाचं पीक झालं की खोडकीड येत नाही त्याच्यावर. दुसरी जी कीड आहे गुलाबी खोडकीड, ही रब्बी हंगामात जास्त करून आढळते. आणि हिचं ओळखण्याचं एकच आहे की हे जे पानांवर छिद्र दिसतात आपल्याला, हे एकसारखे नसतात, पिन होल्स नसतात. जसं आपण खोडकिडीत पाहिलं, कायलोपार्टेलस मध्ये पाहिलं की हे पिन होल्स राहतात आणि ते ओळखायला सहज येते. आणि याच्यामध्ये असं असतं की हे लंब वर्तुळाकार राहतात, ह्याची जी छिद्र असतात ही लंब वर्तुळाकार असतात, इरेग्युलर असतात. आणखी एक गोष्ट म्हणजे तिचा जो छिद्र पाडतं ही जी आहे हे पॅरेंटल केअर म्हणतो याच्यामध्ये काय असतं की ही अळी कोशावस्थेत जाते आतमध्येच, आणि पतंगाला सहजासहजी बाहेर यावं म्हणून ह्या दोन्ही खोडकिडींची ती हे केलेली असते त्यांनी
व्यवस्था केलेली असते आपल्या पतंगाला बाहेर पडण्यासाठी, एक होल केलेला असतो त्याचा. पण त्या होलाजवळ तुम्हाला खूप घाण दिसेल, म्हणजे विष्ठा दिसली की ती समजायचे की गुलाबी खोडकीड आहे, सेसामिया इन्फ्लोरेन्स आहे. याचे सुद्धा किडीचं हे म्हणजे काय म्हणतात, हे छिद्र जे आहे हे सिमिलर राहतं दोघांमध्ये. ओळख होणं महत्वाची आहे आपल्याला. तिसरी कीड आहे कणसे पोखरणारी अळी, ही आहे हेलिकोवर्पा आर्मिजेरा. याच्यामध्ये ही जी कीड आहे ही जेव्हा आपल्याला केसाळ अवस्थेत कणीस येतो त्यावेळेला याची लागण होते. आणि याच्या सोबत आणखीन एक युप्राक्टिस म्हणजे केसाळ अळ्या ज्या राहतात यांचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. पण ही जी आहे ते युप्राक्टिस स्पेसिस ज्या आहेत या काय करतात की तुमचा जो कणसाचं वरची केश आहे, केशर आहे, ते एका लाईन मध्ये कट करतात. परंतु जी हेलिकोवर्पा आर्मिजेरा आहे ही वेडी वाकडी कट केलेलं असतं, आणि हे तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या चित्रात बघतच असाल की तिथून नंतर आत जाते. जर युप्राक्टिस किंवा केसाळ अळ्या ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या वरच्यावर फक्त केशर कट करतात आणि निघून जातात दुसरीकडे, त्या आतमध्ये फिडिंग करत नाही, आतमधलं काहीही कणसाला. ही जर स्वीटकॉर्नवर आली, आपली मधुमका जो म्हणतो आपण, त्याच्यावर जर आली तरी खूपच नुकसान होतं. त्याची प्रतवारी घटते, त्याच्यावर आपण काही फवारू शकत नाही, कारण 2-4 दिवसात आपल्याला हे काढायचं असतं पुन्हा. कारण मला वाटते आपण जर पॉलिनेशन झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात आपण कणीस काढत असतो, त्यामुळे याचा प्रादुर्भाव झाला तर आपण काहीही फवारू शकत नाही. याच्यासाठी आपण ट्रॅप क्रॉप लावणं हे सगळ्यात चांगलं राहील. कारण त्याचा जो अंश राहतो, आपण कीटकनाशक फवारले की त्याचा अंश राहणार, ते पुन्हा खाण्यातून आपल्या शरीरात जाणार, खूपच हानिकारक राहतं. याच्यासाठी आपण ट्रॅप क्रॉप किंवा आपण हे फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो आपण, सापळा, कामगंध सापळा, हे सुद्धा लावू शकतो. आणि सगळ्यात ही जी आहे मावा, ही नुकसान करत नाही तेवढासा. आपल्याकडे खूप बुरशी येते, सगळं होतं, पण मक्याचा जो लीफ एरिया बघतो आपण, मक्याचा जो लीफ एरिया बघितला आपण, किंवा त्याच्यानुसार ईल्डवर याचा फारसा परिणाम होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची जी आहे अमेरिकन लष्करी अळी, ही जी अळीचं पहिल्यांदा आपल्याला आढळ झाला म्हणजे सापडली आपल्या भारतामध्ये 18 मे मध्ये, 2018च्या मे मध्ये कर्नाटकमध्ये सापडली, पहिल्यांदा नोटीस झाली. त्याच्यानंतर याचा जर प्रसार पाहिला आपण तर तो एप्रिल 19 पर्यंत ही अगदी पूर्वेकडच्या राज्यांपर्यंत गेली, चीनपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तर ही या किडीला जर आपण, आता महत्वाची कीड हीच आहे आपली आजच्या आपला विषय जास्त करून याच्या भोवतीच केंद्रित राहणार आहे. तर याचं जर एकात्मिक नियंत्रण करायचं असेल किंवा इफेक्टिव्ह मॅनेजमेंट याचं जर करायचं असेल तर आपल्याला या किडीचा जीवनक्रम आणि तिचा फैलाव कसा होतो हे समजून घेणं जास्त महत्वाचं राहील. या किडीचं तर आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच लेक्चर्स मध्ये कळलंच असेल, ओळख कशी आहे ती. याच्यावर फोटो दाखवतो तुम्हाला आधी की ओळखायची कशी. ही हे याची पतंग आहेत, नर आणि मादी. नर जो आहे तो सरळ तिखट करड्या रंगाचा राहतो, पण मादी जी आहे ती गडद रंगाची राहते. आणि हे पतंगाची ओळख झाली. आणि ही जी कीड आहे ती जवळजवळ 80हून जास्त पिकांवर आढळते, प्रादुर्भाव करते ती. आपल्याकडे मक्यावर, कापूस, ज्वारी या बऱ्याच पिकांवरती आढळली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची नोंद घेतली गेलेली आहे. उसावर सुद्धा मध्ये ॲग्रोवनला तुम्ही लेख वाचलेच असतील, उसावर सुद्धा याचा प्रादुर्भाव झालेला आहे. फक्त उसावर ही तेवढं नुकसान करत नाही, कारण ऊस हे जरा हार्ड, म्हणजे काय म्हणतात, हार्ड राहतं त्याचं हे खाण्यासाठी यांना, त्यामुळे त्याच्यावर त्याचं लाईफ सायकल कम्प्लीट होत नाही, त्यामुळे ते कमी प्रमाणात त्याच्यावर नुकसान करतं. हेच जर मका पीक बघाल तुम्ही, या स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल की पूर्णपणे 100% डॅमेज इथे दिसू शकतो. ही अवस्था केव्हा येते, जर तुम्ही वेळेत तिचं कंट्रोल केला नाही तर, नियंत्रण केलं नाही तर. आता याचं नियंत्रण सुरुवातीलाच करणं महत्वाचं राहतं. तर हा तो मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की याचा जो स्पीड आहे, हा स्पीड पसरण्याचा स्पीड आहे, हा केवढा आहे बघा तुम्हाला. एका वर्षात ती पूर्ण चीन पर्यंत जाऊन पोहोचली, आपल्या पूर्वेकडचे राज्य आहेत त्यांच्याकडे सुद्धा गेलेली आहे. ही जी कीड आहे ही मगाशी सांगितल्याप्रमाणे
जवळजवळ 80 पिकांवर आढळते. ही आपली पिकं झाली, पण याच्यानंतर तण वगैरे जे आहेत, तणांवर सुद्धा याचा जो पतंग आहे तो अंडी घालत असतो. यासाठी आपण किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा मोठ्या प्रमाणावर का होतो, तर याची जी उडण्याची क्षमता आहे, हा पतंग आहे तो सर्वसाधारणपणे 100 किलोमीटर पासून 500-600 किलोमीटर पर्यंत उडू शकतो. आणि असेल तिथे तो अंडी घालतो. आणि यासाठी आपल्याकडे काय होतं की एक गाव एक पद्धत नसल्यामुळे त्याला अल्टरनेट होस्ट मिळत राहतात. त्याचे जे म्युटेशन म्हणतो आपण ते चेंजेस असतात, होस्ट चेंजेस असतात, ते होत राहतात. समजा हा एवढ्या लांब दूरवर आपण उडत जात असतो, जेव्हा त्याला मका मिळत नाही तो दुसऱ्या पिकावर उपजीविका करतो आणि तिथे नुकसान करतो. आणि अशा प्रकारे त्याचा प्रसार जो आहे तो जास्त प्रमाणात झालेला आहे. आणि याचा प्रसार तुम्ही पाहिलात तर आपल्याकडे दक्षिण भारतात जास्त झाला, जिथे दमट वातावरण जास्त दमट राहतं, अशा ठिकाणीच याचा प्रादुर्भाव जास्त राहतो. तुम्ही उत्तरेकडची राज्य पाहिली जिथे थंड वगैरे राहतं, तिथे याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात नाहीये. आणि दुसरं जे आहे याची अंडी घालण्याची क्षमता. याची मादी पतंग आहे ती तिच्या जीवनकाळात जवळजवळ 2000 अंडी घालू शकते. आणि एका पुंजक्यामध्ये 70 ते 100 अंडी असतात. असे 20 एक अंडी पुंज ती घालते एक त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये, पूर्ण जीवनकाळामध्ये. आणि ही अंडी नष्ट केली आपण, अंडी नष्ट करणं हे थोडं कठीण राहतं. यासाठी आपण गवत, तण वाढू न देणं हे एक महत्वाचं आहे. कारण ही जी अळी आहे, पतंग आहे, हा अशा ठिकाणी अंडी घालतात. जर गवत असेल तर गवताच्या खालच्या बाजूला, म्हणजे गवत असेल तर त्याच्या खालच्या बाजूला ती अंडी घालते. त्याच्यानंतर पोग्यामध्ये अंडी घालतात. आपण फवारताना सुद्धा याला सांगत असतो की पोग्यामध्ये फवारा. याचं कारणच हे असतं, जर लार्विसाइड असेल ते सॉरी ओव्हिसाइडल असेल, म्हणजे अंडी मारणार वगैरे असेल कीटकनाशक, तर ते अंडी सुद्धा मारू शकतं तिथे. आणि पतंग असेल तर पतंगाला सुद्धा. यासाठी आपण पोग्यात मारणं सांगत असतो प्रत्येक वेळेला. आणि ही जी मुख्य कारणं आहेत त्याची, याच्यावर ही जी 3 आहेत ही महत्वाची कारणं आहेत की हिचा प्रसार जास्त प्रमाणात झालेला आहे देशामध्ये. चौथं आहे ही, आपण आता ही नॉक्टिड फॅमिलीतली असल्यामुळे आपण म्हणतो की ती रात्रीच खाणार, पण तसं नाहीये. ही दिवस रात्र खात असते. फक्त दिवसा हा तिचा जो वेग आहे खाण्याचा तो मंदावलेला असतो आणि संध्याकाळनंतर सुरू होतो. यासाठी आपण या ज्या किडी आहेत, या प्रकारांमधल्या किडी आहेत, त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी फवारणी सांगत असतो. आणि याची जी अळी आहे ही आपली 6 वाढीच्या अवस्थांमधून जात असते. म्हणजे ती अंड्यातून बाहेर आल्यानंतर कोशाला जाईपर्यंत ती 6 अवस्थांमधून बाहेर जात असते. यातील पहिल्या ज्या 3 अवस्था आहेत इथपर्यंत आपल्याला त्या चांगल्या प्रकारे त्यांचं नियंत्रण करता येऊ शकतं. एकदा ती 4थ्या आणि 5व्या अवस्थेत गेली, 4थी आणि 5वी अवस्था ही सगळ्यात जास्त खादाड अवस्था असते. इथे त्यांना कंट्रोल करणं, म्हणजे आपल्याला नियंत्रण करणं आपल्याला कठीण जातं. अळी वाढलेली असते, जे कीटकनाशक असतात ते त्याच्यावर जास्त प्रभावी डोस ठरत नाही. तो हे बरीचशी कारणं आहेत त्याच्यामागे. पण त्याच्यानंतर आपण एक त्याचा जीवनक्रम समजून घेऊया. आपल्याला जर त्या किडीचं जर नियंत्रण करायचं असेल तर जीवनक्रम समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. सरांनी मगाशी सांगितलंच आपल्याला की किडीचं जीवन जर यशस्वी नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला त्याचं जीवनक्रम समजून घेणं गरजेचं आहे. ही जी अंडी आहेत ही सुरुवातीला ही अशी राहतात. ही 4-5 दिवसानंतर, म्हणजे 2-3 दिवसानंतर काळी पडायला लागतात. काळी पडून नंतर त्याच्यातून अळी येते. आणि ही अळी अवस्था ही फक्त 14 ते 18 दिवसाची असते. म्हणजे आपल्याला जो काही कंट्रोल करायचा आहे ह्या 14 ते 18 दिवसांमध्ये करायचा असतो. आता इथे मी जीवनक्रम 32 ते 46 दिवस दाखवलाय, पण काही ठिकाणी तो 80 दिवसांपर्यंत सुद्धा आढळलेला आहे आपल्याकडे. कोश अवस्था 7-8 दिवसांची राहते. पण आपल्याला टार्गेट जी करायची आहे ही अळी अवस्था, कारण तिथेच आपण तिला कंट्रोल करू शकतो. ना कोश मारू शकतो आपण, ना पतंग आपण फवारतो, पतंग उडून जातं, कारण ते फेडिंग तर त्याच्यावर करतच नसते तेवढं. हा जो जीवनक्रम आहे मगाशी दाखवला तोच फक्त ह्या मक्याचं हे झाड दाखवलं आणि त्याच्यावर कशा प्रकारे त्याचं जीवनक्रम पूर्ण होतं. त्याचा जो कोश आहे हा जमिनीत असतो, 5 ते 7 सेंटीमीटरवर खाली राहतं ते, त्याच्यामुळे त्याला आपण काहीच करू शकत नाही. याच्यासाठी प्रिपरेटरी, म्हणजे आपण जेव्हा नांगरट करतो, ही नांगरट जी आहे ही महिनाभर आधी करावी. जेव्हा आपण पावसाळ्याची सुरुवात होणार असते त्याच्या महिनाभर आधी करावी, जेणेकरून ते जे कोश आहेत, जे सुप्तावस्थेत गेलेले कोश आहेत, हे वरती येतील. जमिनी एका पृष्ठभागावर आले की आपले पक्षी आहेत, उन्हामुळे काही मरून जाणार, त्यामुळे तिथं एक
आपलं जवळजवळ 30 ते 40% किंवा 50-60% त्याचं नियंत्रण होऊ शकतं याच्यामध्ये. पुढे आपण याची ओळख तर मगाशीच पाहिली आपण, नर पतंग, मादी पतंग. मादी पतंग आहे ही पोग्यामध्ये अंडी घालत असते, शक्यतो पोग्यामध्ये लपून राहत असतं दिवसामध्ये. कधी कधी अंडी सुद्धा तिथे घालतात ती. अशा वेळेला आपण तिथे फवारणं जास्त योग्य राहतं. याची ओळख होणं महत्वाची. पहिलं तेच आहे का, कारण याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या किडी या अवस्थेमध्ये येतात मक्यावर. मक्याची ही जी वाढीची अवस्था आहे, एक मायथिन आणि एक स्पोडोप्टेरा फ्रुजिपर्डा, म्हणजे आपण त्याला फॉल आर्मीवर्म म्हणतो. तर या दोघांमध्ये फरक हाच राहतो की फॉल आर्मीवर्म आहे हा कुठेही पानं खात राहतो, पण जो मायथिमना सेपॅरेटा जो आहे हा फक्त ह्याची हे जे पिकाची आहे ना, पिकाची शीर जी असते, मधली पानाची शीर असते, एवढंच फक्त शिल्लक ठेवतं, बाकी सगळं खाऊन टाकतं. ही जरी आता तुम्ही याच्यावर फोटोमध्ये बघताय की किती घातक आहे, आपल्या पिकाचं केवढं नुकसान करते, पण घाबरून जाण्यासारखं काही नाही. ही कोणत्याही स्टेजला आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. फक्त एवढंच की रेकमेंडेड जे आहेत तो ती कीटकनाशकं वापरावी. कारण आपण बाजारात शेतकऱ्यांना आपण सांगितल्यानंतर शेतकरी बाजारात जातात, बाजारातून त्यांना जे मिळेल ते घेतात, योग्य प्रकारे फवारणी होत नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो की हे जो प्रादुर्भाव आहे हा वाढत जातो आणि नुकसान जास्त होतं शेतकऱ्यांचं. सुरुवातीच्या काळामध्ये किडीचा जर प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला नाही, दिसून येण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वीकली त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण घ्यावी लागतील. शेतामध्ये फिरताना असं सरळ एका रेषेत न फिरता इंग्रजी डब्ल्यू जो अक्षर आहे त्याप्रमाणे फिरायचं. एका टोकावरून जायचं दुसऱ्या टोकाला, तिथे आसपासची 20 एक झाडं बघायची, त्याच्यानंतर पुन्हा तिरकं जायचं. अशा प्रकारे जर निरीक्षण घेतलं सुरुवातीला आणि आपल्याला 5-10% याचं नुकसान दिसलं शेतामध्ये की आपण लगेच फवारणी घ्यायची. पण माझं तरी मत असं आहे की आपण फवारणीला जाण्यापेक्षा याच्या आधीच आपण हिला कंट्रोल करू शकतो का, या किडीचं नियंत्रण करू शकतो का, याच्यावर जास्त भर देणं जास्त गरजेचं आहे. ही तुम्हाला ही कीड किती घातक आहे याचे फोटोग्राफ्स आहेत, आपण बघू शकतो की 100% नुकसान. इथे जर स्वीटकॉर्नला असं नुकसान झालं तर आपण ते नुकसान भरून काढू शकत नाही. आता याचं पण व्यवस्थापन बघणार आहोत, हे आपण संक्षिप्त बघणार आहोत, त्याच्यानंतर पुढे सुद्धा बघणार आहोत. पहिलं आहे उशिरा पेरणी टाळावी. हे जे थोडक्यात महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याला. उशिरा पेरणी का टाळावी, तर एकदा पावसाळा सुरू झाला, ही पावसाळा जमिनीत त्या कोशापर्यंत ओलावा गेल्यानंतर ती ऍडल्ट बाहेर येतो त्याचा. तोपर्यंत जर आपण आधीपासून लवकर जर पेरलं असेल, म्हणजे 15 जुलैच्या आधी, आपल्याकडे जून मध्ये पावसाळा पहिल्या आठवड्यात पाऊस येतोच, किंवा आपण शेतकरी व्यवस्था करत असतात की पेरण्याची पाणी घेऊन, पण त्यावेळेला पेरण्याचा फायदा असा होतो की एकदा 15-20-25 दिवस झाली की त्याच्यानंतर जेव्हा ती कीड येते, म्हणजे पतंग जेव्हा बाहेर आलेला असतो, त्यावेळेला तो अंडी घालायला गवतावर घालत असतो. आणि गवतावर घालतो कारण का, तर मक्याचं पीक बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं, तिथे ते घालू शकत नाही. घातलं तरी तेवढं फिडिंग होत नाही, कारण मक्याच्या पानांवर तुम्ही बघितलंच असेल की बारीक केस असतात असे, ज्याप्रमाणे दोऱ्यासारखे राहतात. त्याच्यामुळे ती अळी आहे ती फिडिंग तेवढं, म्हणजे निओनेट जो असतो जस्ट बाहेर आलेलं अंड्यातून असतं, ते चांगल्या प्रकारे फिडिंग करत नाही आणि तिथं बऱ्यापैकी चेक बसतो, आपला कंट्रोल होतो, अळी नियंत्रित होते. यासाठी लवकरात लवकर पेरणी करावी याची, जेणेकरून आपली स्टेज आहे ती, म्हणजे पिकाची अवस्था आहे ती एस्केप होईल याच्यातून, अळीपासून. पिकांची काढणी झाल्यानंतर महत्वाचं काय असतं की एकदा ती तिलाच किडी, हे जे पतंग वगैरे असतात किंवा हे किडे असतात, हे खूप सेन्सिटिव्ह असतात वातावरणासाठी. त्यांना वातावरणात होणारे बदल आहेत हे आधीच कळत असतात. हे तुम्ही जर मॅच्युरिटीला आपलं पीक आलं की ते स्वतःला जमिनीत घालतं, कोशावस्थेत जातं ते, आणि तिथं सुप्तावस्थेत राहते. आणि यासाठी आपण लेटेस्ट स्टेजचे जे आपण धसकट कट केलेले, म्हणजे मका काढणी झाल्यानंतर आपण जी धसकट वगैरे हे केलेली असतात ती वेचून काढून नष्ट करावी किंवा जाळून टाकावी. जाळणं शक्य नाही, शक्यतो काढून टाकावीत किंवा एखाद्या कंपोस्ट पीट मध्ये ते टाकून द्यावे. दुसरं आहे नांगरट करून घ्यावी. ही आपण मगाशी मी सांगितलं तुम्हाला की पेरणी आधी महिनाभर आधी खोल नांगरट करून घ्यावी, जेणेकरून
आपलं परभक्षी पक्षी वगैरे आहेत, त्यानंतर सूर्यप्रकाश, याच्यामुळे ती आपोआप ते नष्ट होऊन जातील त्याची कोश. याच्यामध्ये आपण बीज प्रक्रिया एक महत्वाचा मुद्दा आहे जो करणं गरजेचं आहे आपल्याला. हे सायंटोनिलिप्रोल 19.8% व थायमेथॉक्सम 19.8% याचा 4 ते 6 मिली डोस आहे याचा. आपण 6 मिली मॅक्सिमम घेतो किलो प्रति बियाण्याप्रमाणे. आता हे याचं ट्रेड नेम एक सांगणं योग्य नाही, पण ते फोर्टेनचा ड्युओ म्हणून एक मार्केटमध्ये मिळतं सध्या बाजारामध्ये, हेच एक अवेलेबल आहे. याची आपण सीड ट्रीटमेंट करू शकतो आणि याचा इफेक्ट, याचा जो परिणाम आहे हा 20 ते 21 दिवसापर्यंत राहतो. 20 ते 21 दिवसापर्यंत आपल्याला पीक जे आहे, खास करून जेव्हा आपण बेबी कॉर्न किंवा स्वीट कॉर्न म्हणतो ना, तिथे तर ही प्रक्रिया करणे गरजेचंच आहे, कारण याच्यावर आपण फवारणी जास्त करू शकत नाही. बेबी कॉर्न आहे हे 50 ते 55 दिवसात आपण काढत असतो. आपल्याकडे जे कीटकनाशक आहेत ही 30 ते 40 दिवसापर्यंत त्यांचा अंश राहत असतो. आता मक्यावर याचा अभ्यास झालेला नाहीये, पण जे काही बाकीच्या पिकांवर आहेत त्यांचा ऍव्हरेज 30 ते 40-42 दिवसापर्यंत आहे. त्याच्यामुळे ही बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्नवर आपण फवारू शकत नाही, कारण त्यांचा अंश राहतोय. बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न याच्याकडे बराचसा आता शेतकरी वर्ग आपला वळत असतो आणि आपल्याला पण त्याच्यावरच फोकस करणं जास्त फायद्याचं राहील, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जास्त फायद्याचं राहील. यासाठी आपण याला जर सीड ट्रीटमेंट केली, सीड ट्रीटमेंटचा इफेक्ट 20-21 दिवस राहिलेला असतो आणि आपण जेव्हा आपण हार्वेस्टिंग करत असतो तेव्हा याचा जो रेसिड्यू अंश तो सुद्धा सापडत नाही आपल्याला आपल्या प्रोड्यूस याच्यामध्ये, बेबीकॉर्नचे किंवा कणसांमध्ये. यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त करून बीज प्रक्रिया कशी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर याचं नियंत्रण करायचं असेल तर. आणि नंतर आपण बघतो खत मात्र, हे एक मुख्य कारण आहे की आपल्याकडे या किडीचा उद्रेक जो झालेला आहे याला हे एक जास्त कारण आहे. आपलं नत्रयुक्त जे खत आहे याचा वापर जास्त करतो, प्रत्येक पाण्याच्या वेळेला नत्र देणं. नत्रयुक्त एक हे आहे, शास्त्र आहे की नत्रयुक्त खतांचा जिथे जिथे वापर वाढतो तिथे तिथे किडींचा प्रादुर्भाव जास्त येतो. त्याच्यानंतर अन्य पिके जसं की आपण तण वगैरे आहे जे शेतातलं, हे ठेवू नयेत शेतामध्ये, कारण त्याच्यावर उपजीविका करू शकतं किंवा सुरुवातीच्या ज्या याच्या हे मग असे सांगितलं की उशिरा पेरणी करावी का, तर आपली स्टेज एस्केप होते. पण त्याच वेळेला जर शेतात तण असेल तर ही अळीचा 14 ते 18 दिवसापर्यंत अळी अवस्था असते. म्हटल्यानंतर याची जर सुरुवातीच्या अवस्था जर गवतावर गेल्या, गवतावर पेरणी केलं, त्यांची ग्रोथ फास्ट असल्यामुळे, त्यांची वाढ फास्ट असल्यामुळे ते नंतर इथे मायग्रेट होतात. यासाठी शेत हे जे आहे शक्यतो तणविरहित असावं. त्याच्यानंतर कडधान्य पिकाची मिश्र पीक म्हणून पेरणी करण्याची एक शिफारस राष्ट्रीय स्तरावर केली जाते. याच्यासाठी हाच मुद्दा आहे की पर्टिक्युलर एका होस्टवरती जेव्हा अंडी म्हणजे अंड्यातून अळी बाहेर येते तेव्हा ती एका होस्टवर राहिली तर ती तिथेच राहणं प्रेफर करते. जेव्हा तुम्ही दुसरं पीक लावता, मध्ये मिश्र पीक म्हणून लावलेलं असतं, तेव्हा तिकडे मायग्रेट होत नाही ती आणि दुसऱ्या सेम पिकावर जाण्यासाठी तिला अडथळा पार करावा लागतो. यासाठी त्याचा जो प्रसार जो आहे हा कमी प्रमाणात होतो. आणखीन एक याच्यात सांगायचं झालं, एक गाव याच्यात हे मगाशी सांगितलं तुम्हाला की पिकाचं निरीक्षण कशा प्रकारे करावं. सुरुवातीच्याच दिवसांमध्ये जर आपण या किडीचं निरीक्षण सुरू केली, म्हणजे दर आठवड्याला किंवा 5-5 दिवसांनी सुद्धा तुम्ही करू शकता आणि तेच करणं योग्य राहील. जर बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्न असेल तर चांगलंच राहतं. हे 5 दिवसांनी, हा जो 7 दिवसाचा कालावधी हा 5 दिवसावर केला तरी चालू शकेल. आणि जेवढ्या लवकर याचा प्रादुर्भाव दिसून येईल तेवढ्या लवकर आपण त्याचं कंट्रोल करू शकतो. आपण मगाशी एक गाव एक पेरणी पद्धतीचा अवलंब करावा हे सांगितलंच होतं. याचं एक कारण असं आहे की जर एक गाव एक पीक असेल आणि एकाच वेळेला फवारत असेल तर ती कीड जी आहे एकाच वेळेला तेवढ्या पर्टिक्युलर एरिया जो आहे आपला जो त्यातून नष्ट होऊन जाईल, नियंत्रण होऊन जाईल. म्हणजे त्याचा जो प्रसार आहे त्याचा वावर तिथल्या तिथे रिस्ट्रिक्टेड राहील, तिथल्या तिथे थांबेल. दुसरी एक गोष्ट आहे, आपण जेव्हा लागवड करण्याचं म्हणत आणतो त्यावेळेला बाजारात अशा कोणत्या व्हरायटी आहेत, जाती आहेत कमाकीच्या की ज्यांचं आवरण दाट आहे, म्हणजे त्याची सहजासहजी, स्वीटकॉर्नसाठी महत्वाचं आहे की सहजासहजी ती कीड आत गेली नाही पाहिजे. आणि हे जे आहे ते तुम्हाला कणसे पोखरणारी अळी सांगितले, हेलिकॉर्पा आर्मीचेरा, याच्यासाठी सुद्धा अशा जर वाणांची निवड केली जर दाट आवरण असलेल्या तर यांची एंट्री सहजासहजी होत नाही, तिथे नुकसान कमी होतं.
पिकाभोवती 3 ते 4 ओळी नेपियर गवताच्या, जे मिश्र पीक पद्धती मगाशी सांगितलं तोच आहे हा प्रकार, फक्त बॉर्डरला लावायचे जेणेकरून ते तिकडे मायग्रेट होतील. आणि त्याच्यावर जर कीड दिसून आली आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर दिसून आली तर आपली ती निंबोळी अर्क 1500 ppm किंवा निमार्क 5% हे जर फवारलं 5 मिली प्रति लिटर पाण्यातून तर ते प्रभावी नियंत्रण होतं. हे अँटीफिडंट म्हणून काम करतं आणि ज्या सुरुवातीच्या अवस्था आहेत त्या यांनी कंट्रोल करणं शक्य आहे, कारण ते अँटीफिडंट असल्यामुळं त्याचं जी अळी आहे ही खाणं थांबवते आणि मरून जाते. ही पिकाची अवस्था आहे. आपण फॉल आर्मी म्हणतो अमेरिकन लष्करी अळी FAW याची पातळी दिलेली आहे. हे आपण 5 ते 10% असं राहतं, 10 ते 20. आपण 20% आहे हे निंबोळी अर्क वगैरे फवारून किंवा मेटारायझियम हे फवारून करू शकतो. याच्यात एकदा ही अळी मोठी झाली की ही बाहेर दिसून येत नाही, ती आतमध्ये जाते. त्यामुळं नंतरच्या अवस्थात कठीण होतं, म्हणजे हे करणं, कंट्रोल करणं कठीण होतं. आणि सुरुवातीच्या काळात जे आपण नुकसान झालेलं असतं हे 5 ते 20% हे आपण कोणत्याही अवस्थेत भरून काढू शकत असतो. आता आपण याची जे निरीक्षण आहेत ती आपण डेव्हिस स्केल नुसार घेत असतो, परंतु जेव्हा आपण शेतकऱ्यांचा विचार करत असतो तेव्हा या डेव्हिस स्केलवर जाण्यापेक्षा आपण पर्सेंट म्हणजे त्याची किती टक्के प्रसार झालेला आहे, प्रादुर्भाव झालेला आहे, याच्यावरून आपण शेतकऱ्यांना फवारण्यास सांगू शकतो. अगदी 10-20% असेल तर निंबोळी अर्क चालू शकतं. निंबोळी 1500 ppm मगाशी सांगितल्याप्रमाणे हे प्रभावीपणे नियंत्रण करता यायचं. अगदी 3 वयाच्यापर्यंत 4, 5, 6 या ज्या डेव्हिस स्केल आहेत ते काय झालेलं असतं की ऑलरेडी जी छोटी अळी आहे तिने खाऊन झाल्यानंतर ती आतमध्ये गेलेली असते. या मक्यावरील येण्याच्या किडींचं हेच वैशिष्ट्य आहे की हे एकदा सुरुवातीला फक्त सुरुवातीच्या अवस्था असतात ह्या वरती दिसतात, त्याच्यानंतर एकदा पोग्यात जातात. पोग्यात जाऊन नंतर त्या खोलवर जाऊन बसलेल्या असतात जिथे आपण सहजासहजी नियंत्रण करू शकत नाही. तिथे गेल्यानंतर फवारणी केली तरी आपली फवारणी करण्याची पद्धत एवढी आपण पोग्यामध्ये फवारत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की पोग्यात राहिलेली कीड पुन्हा ती बाहेर येऊन रात्री पुन्हा खाणं सुरू करते. यासाठी आपण याच्या नियंत्रणासाठी पोग्यात फवारणं रिकमेंड करत असतो, सांगत असतो शेतकऱ्यांना. या ज्या आहेत 7, 8, 9 डेव्हिस स्केल आहेत, इथं जी आहे ती कंट्रोल करणं खूपच कठीण राहतं. अशा वेळेला आपल्याला केमिकल म्हणजे रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही, कारण इथे तुम्हाला ती निंबोळी अर्काला सुद्धा हे करणार नाही, मेटारायझियमला नाही, कारण मेटारायझियमचं एक आणखी आपण जे जैविक कीटकनाशक म्हणतो याच्यासाठी आपल्याला हवेमध्ये आर्द्रता असणं जास्त गरजेचं आहे. जर ह्युमिड क्लायमेट असेल तर तिथे ते जास्त प्रभावी राहतं. मेटारायझियम आहे, नोमोरिया मेटारायझियम रिलायज आहे आता, हे सुद्धा याच्यावर प्रभावी सुरुवातीच्या काळात राहू शकतं. नंतरच्या काळात हे जरा कठीण होते कंट्रोल करणं, म्हणजे याचं नियंत्रण करणं कठीण होतं. या अवस्थेत उपाययोजना करणं गरजेचं आहे का, तर आहेच. फक्त एवढंच की आपण ही जी इथे तुम्ही बघितलेलं आहे की दाट, जिथे लागवड दाट असते अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. आता आपण मुख्य विषयाकडे, आपण ओळख तर करूनच घेतलेली आहे या पिढीची, आता आपण नियंत्रण करणार आहोत. नियंत्रणाकडे अगदी खोलात जाऊन नियंत्रण बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे भौतिक नियंत्रण. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धती आहेत, भौतिक, रासायनिक, जैविक. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा भौतिक म्हणजे ही सुरुवातीलाच करायची असते, की अंडीपुंज गोळा करून नष्ट करावे. अंडीपुंज गोळा करून नष्ट करण्यासाठी आता ते ओळखायला येणं जास्त गरजेचं असतं. आपण पुढच्या फोटोवर जाऊया, पुढच्या स्लाइडवर जाऊया. इथे तुम्हाला मी अंडी दाखवतो आहे. ही जी अंडी आहे तुम्ही बघितलं की ही सुरुवातीला घातलेली आहेत जेव्हा हे पोग्यात होतं पान, ही नंतर ही तिसऱ्या पानावर आलेली आहे. आणि अशा खालच्या बाजूला अंडी घातलेली असतात, केसाळ आवरण असतात, गडद पिवळ्या रंगाची आवरण राहतं त्याचं. आणि त्याच्यात जेव्हा आपण ती जसं जसं ती म्हणजे मॅच्युअर हॅचिंगला जवळ येतात तसं तसं ते नंतर ह्या अशा प्रकारे हे राहतात आणि पुन्हा नंतर त्याच्यावर बुरशी येते एकदा निघून गेल्यानंतर. ही अंडी आहेत ही वेचून नष्ट करणं. आता याच्यात एक सांगतो, पण मक्या पिकावर शोधणं सोपं आहे याची अंडी त्यातल्या त्यात,
पण हेच जर तण असेल शेतात तर तणावर शोधणं खूप कठीण होऊन बसतं आणि आपल्याला ते अंडी नष्ट करता येत नाही. यासाठी आपण पहिला जो सांगितला होता की अंडी पुंज गोळा करून नष्ट करत, कारण एका अंडी पुंजामध्ये 100 ते 150 अंडी असतात. जेव्हा तुम्ही एक अंडीपुंज नष्ट करता तेव्हा एवढ्या अळ्या नष्ट झालेल्या असतात, पुढे त्यांचं प्रजनन तेवढं थांबलेलं असतं. जरी 50% म्हटलं आपण, याच्यामध्ये 50% जरी प्रमाण म्हटलं तरी सुद्धा आपण तेवढ्या अळ्या नष्ट केलेल्या असतात. मादी पतंग, मादी अळ्या नष्ट केलेल्या असतात, त्यामुळे पुढचं प्रजनन थांबतं. याच्यात दुसरा जो भौतिक नियंत्रणाचा प्रकार आहे, याच्यात किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोग्यामध्ये वाळू टाकावी. आता वाळू टाकण्याचं हे काय असतं, उद्देश काय राहतो की वाळू एकदा आपण टाकली पोग्यामध्ये, जेव्हा ते फिडिंग करत असतं, खात असतं, वाळू त्याचे मॅन्डिबल्स असतात, हे जे दात असतात, हे वाळूला कट करत शकत नाही आणि वाळूमध्ये ते तुटून जातं. त्याच्या पुढचं जे फिडिंग आहे, पुढचं खाणं आहे ते थांबलं जातं, तिथे तिचं नियंत्रण होतं आणि शेंड्याचं सुद्धा नुकसान होत नाही. पण एक काळजी घ्यावी लागते की जास्त वाळू टाकून चालत नाही. जास्त वाळू टाकलीत की तिथे तुम्हाला तो जो ग्रोईंग पॉइंट असतो हा दबला जातो. दुसरं आहे एकरी 15 या प्रमाणात कामगंध सापांचा वापर करावा. कामगंध सापांचा वापर करण्यास का करावा, तर आपण मगाशी सरांनी सांगितलं की हे आपण कीड आल्यानंतर आपण जी उपाययोजना करत असतो, परीक्षेमध्ये सांगितलं की नंतर त्याच्या आधीच जर आपल्याला हे ओळखता आलं, समजा आता सुरुवातीला आपण मका लावल्यानंतर हे जर 4-5व्या दिवशी आपण जर कामगंध सापळे शेतामध्ये ठेवले, वाऱ्याच्या विरुद्ध बाजूला, ज्या बाजूने वारा असतो त्याच्या पुढच्या बाजूला ते ठेवायचे, जेणेकरून काय तो वाऱ्याबरोबर तो जो हे राहतो, ज्या बाजूने वारा येत असतो ना, म्हणजे विरुद्ध बाजूने म्हणतो आपण त्याला, की स्मेल जो आहे त्याला गेला पाहिजे. त्याप्रमाणे ते मग पतंग आहेत, नर पतंग त्याच्यामध्ये अडकले जातात. नर पतंग जेव्हा अडकले जातात कामगंध सापळ्यामध्ये, त्यावेळेला जर हे जर लवकर लावलं असेल, जेव्हा आपण पाऊस पडल्यानंतर पतंग कोशातून बाहेर येतो, कोशातून जेव्हा बाहेर आलेला असतो आणि त्याच वेळेला जर हे कामगंध सापळ्यांचा वास, जो सुगंध आहे, तो जर नर पतंगास गेला तर तो मेटिंग करण्याऐवजी कामगंध सापळ्यांकडे आकर्षित होईल आणि तिथे आपल्याला एक नैसर्गिक नियंत्रण आहे जे किडीवर, मेटिंग झालं नाही, अंडी येणार नाही, पुढचा जो जीवनक्रम आहे तो तिथे थांबला जातो. हे जर 15 आहेत, हे आपल्याला फक्त मॉनिटरिंगसाठी आपण वापरायचे असेल तर 15, पण हेच जर आपण 20 ते 25 आणखीन वाढवू शकलो, कामगंध सापळ्यांचा वापर जर वाढवला किंवा कामगंध सापळ्यांची संख्या जर एकरात वाढवली, तर ह्याचं काय असं होतं की जास्त प्रमाणात नर पतंग इथे अट्रॅक्ट होतील, याच्यामध्ये जास्त प्रमाणात नर पतंग पकडले जातील. याचा परिणाम होणार ते पुढचं जे प्रजनन आहे, मादी पतंग अंडी घालू शकणार नाही, पुढं हे जे नैसर्गिक नियंत्रण आहे हे जास्त प्रमाणात होईल. आणखी एक आपल्याला करायची गोष्ट जी आपण कधीच केली जात नाही आपल्याकडून, आपण उलट पक्ष्यांना हाकलून लावतो. यासाठी एकरी आहे 10 पक्षी थांबे निर्माण करावेत. जसं आपण छोट्याशा झोपडी बनवतो त्याप्रमाणे, किंवा एखादा फांदी आहे झाडाची अशी कट करून तोडून ठेवू शकतो की ज्याच्यावर पक्षी आहेत ते बसू शकतात. पक्षी जास्त आले अळ्या कमी होतात, कारण पक्षी आहेत, जेवढ्या पक्ष्यांची संख्या जास्त राहील तेवढ्या अळ्यांची संख्या कमी राहतात, हे वेचून वेचून खात असतात, कारण त्यांचं ते खाद्य राहील. दुसरं आहे प्रकार जो आहे की जैविक नियंत्रण. आपण याच्यावर सुरुवातीला जेव्हा अंडी अवस्थेत असतं की पतंग जो आहे जो अंडी देतो, म्हणजे 7व्या-8व्या दिवशी आपण जेव्हा आपलं पीक 7 ते 8 दिवसाचं असतं, त्यावेळेस जर ट्रायकोग्रामा या परोपजीवीची 50,000 अंडी 10 दिवसाच्या अंतराने जर 3 वेळा सोडायची असतात ती, पण ती जर सोडली आपण तर अंड्यातच कीड नष्ट होते आणि त्याच्यामुळे पुढचा जो प्रादुर्भाव आहे टाळला जातो. नमोरिया रिलाय, मग असे म्हटलं मेट्रायझम रिलाय, त्याचा आता नाही झालेला आहे नवीन नामकरण. ही जी बुरशीजन्य कीटकनाशक आहे हे सुद्धा याच्यावर प्रभावी असते. ही सुद्धा आपण सुरुवातीच्या काळात फवारू शकतो. फक्त मेटारायझियम आहे हे 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपण फवारतो. जैविक नियंत्रणात मोठा अडथळा असा असतो की जर त्यावेळेला आपल्याला आर्द्रता नसेल, म्हणजे मॉइश्चर कंटेंट जर कमी असेल वातावरणात, तर ह्या प्रभावी होत नाही. यांच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स लागतात. जसं आपण रासायनिक शेतकरी जो आहे हा रासायनिक नियंत्रणाकडे जास्त का वळतो, तर
जैविक नियंत्रणासाठी हे जे आपले नैसर्गिक घटक आहेत म्हणजे आर्द्रता वगैरे हे ज्या गोष्टी आहेत या फेवरेबल असतात, अनुकूल असतात असं नाही. काही ठिकाणी जिथे ह्युमिडिटी नसेल म्हणजे आर्द्रता नसेल तिथे आपल्याला नोमोरिया किंवा मेटारायझियम हे काहीही उपयोगाचे होत नाहीत. यांची वाढ होणे, बुरशी ही बुरशी आहे, बुरशी वाढ होण्यासाठी आर्द्रता ही ओलावा हा लागतोच. त्यामुळे ही याच्याकडे जर आपण जास्त म्हणजे शेतामध्ये आपल्याला मॅनेज कर, पण पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच याच्यामध्ये जर आपण करू शकलो तर खूप फायद्याचं होतं हे. कारण त्यावेळेला आपल्याला पावसाळा सुरुवात झालेला असतो आपल्याकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात वगैरे. यावेळेला आपण सुरुवातीचं 10, 12, 15 दिवसापर्यंत जेव्हा पीक असतं त्यावेळेला जर हे फवारलं तर त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि किडीचं नियंत्रण होतं. ही जी अंडीपुंज मगाशी दाखवली, अंडीपुंज ओळख होणं गरजेचं असतं. आणि ही जी आपण बघतो मित्र कीटक, एक पॅरासिटाईड म्हटलंय, त्याच्यानंतर आपण हे वास जे आहे याचा आपल्याकडे एक व्हिडिओ सुद्धा आहे, तो तुम्हाला दाखवणारच आहे. कोटेशिया फ्लॅविपिस सुद्धा एक हे राहते, हे लार्वल पॅरासिटाईड आहे. म्हणजे याच्यामध्ये अळीवरती अंडी घालून ते आतमध्ये कोशावस्थेत जातात, अळी मारून टाकतात. याचे आपण फोटोग्राफ्स पुढे बघणारच आहोत. ही जी आहे हे नॅचरल आपण म्हणतो नॅचरल एनिमीज आहेत ज्याचे मित्र कीटक, आपले मित्र कीटक, त्यांचे शत्रू कीटक, ट्रायकोग्रामा स्पेसीज आहेत. ही या अंड्यांमध्ये हिची अंडी घालते आणि जेणेकरून काय होते ते याची जी वाढ आहे ही पूर्णपणे अंड्यामध्ये होते, अंड तिथे नष्ट होतं. हे जे माव्यासाठी आपण लेडीबर्ड बीटल म्हणतो याला. त्याच्यानंतर मेटारायझियमचं इन्फेस्टेड लार्वा आपण दाखवतो इथे. हे कोटेशिया फ्लॅविपिस इन्फेस्टेड लार्वा अशा प्रकारे किडीला नष्ट करतं ते दाखवलेलं आहे आपण इथे फोटो म्हणून. हा जो व्हिडिओ आहे याच्यात तुम्ही बघाल की वास्प हे, मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ प्ले करून दाखवतो, माझ्याकडे दुसरीकडे आहे. याच्यामध्ये मगाशी जरीच तुम्हाला सांगितलं की नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल, जैविक कीड नियंत्रण, निंबोया आपण हे जे करत असतो त्यावेळेला हे सुरुवातीचे जे 3 स्टेजेस आहेत ते आपण जे मगाशी सांगितलं की डेव्हिस स्केल 3 इथपर्यंत हे आपल्याला नियंत्रण करणं खूप सोपं असतं. म्हणजे निंबोया अर्क इथे जरी तुम्हाला इंटेन्सिटी जास्त वाटते, म्हणजे होल्स हे डॅमेज जास्त झालेला वाटतोय, तरी सुद्धा इथे जी अळी आहे डॅमेज करणारी ही 3ऱ्या अवस्थेतली अळी आहे, ही खूप लहान अळी आहे. ह्या 3 अवस्था आहेत, म्हणजे फर्स्ट इन्स्टा, सेकंड इन्स्टा, थर्ड इन्स्टा. 3ऱ्या अळीच्या अवस्थेपर्यंत आपण या अळीला साध्या निंबोया अर्काने कंट्रोल करू शकतो. इथे मेटारायझियम सुद्धा चालतं, मेटारायझियम यांना सुद्धा चालतं, फक्त आर्द्रता असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये जर आपण ह्या अवस्थांपर्यंत जेपर्यंत हे होल आहेत किंवा लहान अळी लहान आहे तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे निंबोया अर्काने कंट्रोल करू शकतो. हे लवकर फवारा, लवकर मगाशी सांगितलं तुम्ही सुरुवातीपासूनच जर निरीक्षण घेणं सुरू केलं शेतामध्ये, आपल्याला अळी आली हे कळलं की लगेच आपण याच्यावर नियंत्रण करू शकतो. जेवढ्या लवकर आपण नियंत्रण करू तेवढा नुकसान पुढे कमी होणार असतं आपलं. त्याच्यानंतर आपण रासायनिक नियंत्रण करणार आहोत. रासायनिक नियंत्रणामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की बियाणं प्रक्रिया केली तर आपल्याला 20 ते 21 दिवसापर्यंत आपल्या या अळीपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. यासाठी आपण प्रोटीनचा ट्यूब सांगितलं मगाशी, आपल्याला टेंडेमच सांगितलं मी डायरेक्ट, ते वापरू शकतो. कारण मार्केटमध्ये आपण सांगितलेलं एकच आपल्याला ते अवेलेबल आहे सध्या तरी सीड ट्रीटमेंटसाठी. आपण अळीच्या सुरुवातीच्या 1 ते 3 मगाशी सांगितलं की निंबोया अर्क हे जर योग्य प्रमाणात फवारलं तर चांगल्या प्रकारचं आपल्याला नियंत्रण मिळू शकेल. याच्यामध्ये आपण ही सुरुवातीच्या जर मोठी झालेली असेल तर आपल्याला क्लोरॅन्टानिलिप्रोल किंवा स्पिनटरा, सुरुवातीला क्लोरॅन्टानिलिप्रोल फवारा. क्लोरॅन्टानिलिप्रोल म्हणजे आपलं मार्केटमध्ये ते कोराजिन नावाने मिळतं ते मार्केटमध्ये, आणि स्पिनटरा डेलिगेट नावाने मिळतं आपल्याकडे, किंवा थायमेथोक्साम लॅम्बडा सोयालुत्रीन, हे अलिका, अटिरा, अकिला अशा बरीच नावं आहेत त्याची, आपल्या स्थानिक बाजारात मिळतात हे सगळ्या गोष्टी.
जेव्हा आपल्याला अवस्था पुढे गेलेली असेल, म्हणजे तिसऱ्या इन्स्टार पासून पुढची अवस्था असेल, जर ते ओळखता नाही आलं तर आपण ते निंबोळी अर्क फवारून घेऊ. ते अँटीफिडंट असल्यामुळं थोड्याफार प्रमाणात प्रभावी लॅटर स्टेजला, म्हणजे दुसऱ्या चौथ्या अवस्थेतले अळीवर राहतं ते, पण तरी सुद्धा हा प्रादुर्भाव वाढतच राहतो पुढे. यासाठी आपण मग नंतर मग रासायनिक नियंत्रणाकडे वळत असतो. आता इथे याच्यामध्ये मी पहिल्यांदा क्लोरांटोनिलवर सांगितलं, याचं कारण आहे की अळी जी ही तिसऱ्या चौथ्या अवस्थेत असेपर्यंत हे जास्त प्रभावी राहतं. हे सिस्टमिक असल्यामुळं, हे अंतप्रवाही असल्यामुळे ते अळी जेव्हा फिडिंग करतं तेव्हा जास्त प्रमाणात मिळतं. स्पिनेटोराम, क्लोरांटोनिल. त्याच्यानंतर आपल्याला समजा लॅम्बडा सायल्थिन ह्याला नॉकडाऊन इफेक्ट राहतं. ही जी आहे, फक्त फवारताना एकच काळजी घ्यायची असते, हे रासायनिक कीडनाशक किंवा आपण निंबोळी अर्क हे जे फवारत असतो तेव्हा एकच काळजी घ्यायची की पोगा, मक्याचा जो पोगा असतो, म्हणजे जिथून आपण नवीन पान बाहेर येत असतं, इथे हे टार्गेट करायचं. हा पॉइंट जो झाडाचा आहे याच्या इथे जास्त फवारणी करायची. आपण काय करतो, पूर्ण झाड असं धुवून काढल्यासारखं पण फवारत असतो. तसं न फवारता फक्त पोग्यामध्ये फवारत द्यायचं, कारण ती जी आहे ती रेस्टिंग, म्हणजे जी आराम करत असते कीड, ही पोग्यामध्ये करत असते. यासाठी आपण पोग्यामध्ये फवारणी करणं जास्त गरजेचं राहतं. तर नंतर याच्या, किंवा आपण मोठ्या प्रमाणात जर असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट. इमामेक्टिन बेन्झोएट हे प्रोक्लेम, बायोक्लेम ह्याच्या बऱ्याच नावांनी येतं. मला वाटतं एक्सपर्ट, त्याची ट्रेड नेम आहेत बऱ्यापैकी मार्केटमध्ये मिळणारे. तर याची सुद्धा फवारणी आपण पोग्यात करणार आहोत. ह्याचं इमिजिएट नॉकडाऊन, याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टार, लवकर अर्ली इन्स्टार, लेट इन्स्टार, सगळ्या प्रकारच्या अळ्या ज्या आहेत, 6 अवस्था आहेत अळ्याच्या, कुठल्याही प्रकारावर प्रभावी आहे ही याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली अळी, किती कोणत्याही अवस्थेतली असू दे, ती मारली जाते. परंतु एक अट, याच्यात जर पोग्यात व्यवस्थित फवारलं गेलं नाही तर याचं नियंत्रण आहे किंवा याचे जे रिझल्ट आहेत हे आपल्याला दिसून येत नाही जास्त. यासाठी रासायनिक नियंत्रण करताना एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला फवारायचं आहे, हे टार्गेट करायचं आहे हे पोगा, जिथे ती रेस्ट करत असते, जी आराम करत असते दिवसा किंवा उन्हामध्ये, जी कीड आराम करत असते, अशा वेळेला त्यासाठी ती तिथे फवारावी. ही जी कीड 2018 मध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात, करीब 18 पासून महाराष्ट्रात सुद्धा दिसून आली होती. तेव्हापासून आमच्या प्रकल्पातर्फे याच्यात संशोधन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायल्स घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक 2 वर्षात आपण एक निष्कर्ष, मागच्या वर्षी ॲडहॉक रेकमेंडेशन आपण दिलेलं आहे याचं, की आपण क्लोरांटोनिलिप्रोल आणि स्पिनेटोराम याला आता टेम्पररी लेबल क्लेम आपलं डायरेक्टर ऑफ प्लांट प्रोटेक्शन जे आहे त्यांनी टेम्पररी रजिस्ट्रेशन दिलेलं आहे याचं जून 21 पर्यंत, की ही जी या किडीवर ही आपण वापरू शकतो. यासाठी यावर्षी आपलं पुन्हा रेकमेंडेशन येणारच आहे. आपलं मेटारायझिमचं सुद्धा रेकमेंडेशन आहे. याचं जर व्यवस्थित, म्हणजे प्रॉपर डोसमध्ये आणि योग्य त्या प्रकारे जर फवारलं मक्यावर, तर मक्यात या किडीचं नियंत्रण शक्य आहे. पण आपण या स्टेजला जाण्याआधीच जर आपण वर सांगितल्याप्रमाणे या ज्या भौतिक आणि जैविक नियंत्रणाकडे जास्त फोकस केलं तर हा आपला जो पुढचा हे प्रादुर्भाव आहे तो रोखणं सहज शक्य आहे. भौतिक आणि जैविक नियंत्रण जास्त सांगण्यामागचं कारण आपल्याकडे की आपल्याकडे हे जो टुरिझम आहे किंवा आपल्याकडे जो बेबीकॉर्न हॉटेल व्यवसाय आहे, याच्यामध्ये बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न यांना जास्त मागणी आहे आणि आपला शेतकरी वर्ग तिकडे जास्त डायव्हर्ट होतो. जास्त डायव्हर्ट होताना दिसून पण आपल्याकडे मार्केट आहे, त्यामुळं तिकडेच वळतं. याच्यासाठी आपण जर भौतिक जैविक नियंत्रणावर जर जास्त लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल. कारण बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्नची अडचणी मग अशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला रासायनिक अंश त्याच्यात राहू नये अशा दृष्टीने फवारणी करणं गरजेचं असतं. यासाठी आपण जर या गोष्टींचा अवलंब केला भौतिक आणि जैविक नियंत्रणाचा तर ते जास्त फायदेशीर होईल. तर कोणाला काही, आपण व्हिडिओ बघूया, आपण व्हिडिओ प्ले करू. प्ले होत नाहीये.
सिस्टम बदलली की थोडा प्रॉब्लेम येतो. पीपीटी मध्ये क्लिअर होत नाही. शेअर आहे. इथे तुम्ही बघू शकता ह्या कीडक आपल्याकडे नॅचरली बऱ्यापैकी दिसून येतात. पण आपण जर रासायनिक नियंत्रणाकडे वळलो तर यांचं सुद्धा नुकसान होतं. या सुद्धा मारल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याकडे बायोलॉजिकल कंट्रोल जो प्रकार आहे, जैविक कीड नियंत्रण हा जास्त प्रभावी दिसून येतो. Here you can see the eating of the prawn larvae by the wasp. ही जी आहे हा वास्प आहे, ही जी अशी वास्प आहे हा आतल्या फॉल आर्मियमची जी कीड आहे अमेरिकन लष्कराची, त्याच्यावर ते फिडिंग चालू आहे त्याचा. इथे आपण स्पायडर सुद्धा बघतो. धन्यवाद. आता आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. काही मका पिकाच्या कीड नियंत्रणा संदर्भात. हॅलो हॅलो, हा विचारा. हॅलो हॅलो, हा सर, आपण जे मगाशी बोलला तर दुसरी जी आळी आहे ती फक्त शिरा ठेवते आणि पानं सर्व पूर्ण खाते, ती कोणती, त्याचं नाव काय? ती मायथिन्ना सेपारेटा म्हणतो आपण.